आज मंगळवार आणि ठाण्यामध्ये जनता दरबार होतो। शिवसेनेमार्फत हा जनता दरबार भरवला जातो। आपण बघू शकतो की या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यात येतात। गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये जनता दरबारवरून आरोप प्रत्यारोप होत आहे, मात्र लोकांचे प्रश्न या जनता दरबारच्या माध्यमातून सुटतात अशी ही भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। त्यामुळे लोक असतील, नागरिक असतील, ते या ठिकाणी आपले प्रश्न आहेत ते घेऊन येतात आणि आपले मार्गी लावत असतात। आपल्यासोबत माजी महापौर आहेत अशोक कोयते सर, तुमचा आज दरबार आहे, काय सांगाल? नाही, ह्या ठिकाणी हा आमचा जनता दरबार नाही तर लोकांची सेवा करण्यासाठी आपण हा प्रयत्न आम्ही करतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेब असल्यापासून अशा प्रकारची कामं होत होती आणि तीच कामं पुढे घेऊन आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे काम पुढे घेऊन जात आहेत आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही टीमवर्क म्हणून काम करतोय। मनोज शिंदे साहेब आहेत, आज त्यांना देखील नेतेपदी संपर्क नेतेपदी निवड झालेली आहे, त्यांचं देखील अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून देखील काही प्रश्न आहेत ते आम्ही एकत्र मिळून सोडतो। आमच्या वकील वंदना मॅडम, संगारे मॅडम आहेत, ते देखील आमच्या टीममध्ये। त्यानंतर अवसरमल साहेब आहेत आणि टीमवर्क म्हणून काम करतो आहे। ह्याच्यामध्ये नागरिकांचे बरेचसे प्रश्न ह्यासमोर येत आहेत। छोटे मोठे तक्रार फसवणूकचे असतील, टॅक्सचे असतील किंवा मग त्यांचे सुखसुविधा आहे त्या संदर्भात प्रश्न असतील, कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही गुरुवारी महापालिकेमध्ये बसतो। ह्याच्यामध्ये आम्ही 180 ते 200 कोटी रुपयाचं जे देणं होतं महापालिका, जे सेवानिवृत्ती कर्मचारी त्यांची देणी आम्ही एकत्र मिळून आयुक्तांना भेटलो। शिंदे साहेबांनी त्या संदर्भात फोन केला होता। मी आणि मनोज शिंदे साहेब आहेत, बिरजे वहिनी आहेत किंवा खेतले आणि आमच्या संगारे मॅडम आहेत, अवसरमल साहेब एकत्र मिळून भेटलो तेव्हा आयुक्तांनी तशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आणि आज एक बरं वाटलं की आमच्या माध्यमातून, ह्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा लोकांचा जे कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे तो सुटलेला आहे। त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा एक दुसरा प्रश्न होता की जे सफाई कामगार आहेत त्यांच्या मुलांना अनुकंप आणि वारसाच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या मिळाव्या ह्या दृष्टीने देखील प्रयत्न झाला आणि महापालिकेने स्टेप बाय स्टेप मागच्या ह्याच्यामध्ये काहीतरी 32 मुलांना जे गेले अनेक वर्षापासून ठोक पगारावर काम करतात कायमस्वरूपी ऑर्डर 32 लोकांची ऑर्डर तशा प्रकारची ऑर्डर त्यांना दिलेली आहे। त्यानंतर 25 लोकांची ऑर्डर एक आज किंवा गुरुवारपर्यंत निघेल, जे सफाई कामगार आहेत त्यांची। उर्वरित राहिलेले 450 ते 500 सफाई कामगार आहेत। टप्प्याटप्प्याने एक महिनाभराच्या आज सर्वांच्या ऑर्डर निघतील, जेणेकरून ज्या काही त्यांच्या तक्रारी होत्या त्या सुटल्या जातील। ह्याच्यामध्ये परिवहन संदर्भातल्या काही तक्रारी आहेत की जे निवृत्त झालेले आहेत त्यांची देणी आहेत, त्या संदर्भात देखील आम्ही आयुक्तांना उद्या भेटतोय। सचिव संजय मोरे साहेब आहेत, मनोज शिंदे साहेब आहेत, संगारे मॅडम आहेत आणि बिरजे वहिनी आहेत आणि बाकी आमची टीम आहे, सर्व मिळून आम्ही त्यांना आयुक्तांना भेटणार। त्या संदर्भातले देखील जे काही देणी आहेत त्या संदर्भात त्यांना सूचना करणार आहोत। या संदर्भात शासनाकडनं काही त्यांना निधीची आवश्यकता पडली तर शासनाकडे देखील शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आणि शासनाकडनं महापालिकेला अनुदान असेल ते मिळवून देण्याचा एक प्रयत्न शिंदे साहेबांच्या माध्यमातून करणार आहोत। त्यानंतर जे कोविड काळामध्ये काही मुलांनी काम केलेलं आहे तर आत्ता ॲक्च्युली जे काम करतात त्यांना देखील महापालिकेच्या ह्याच्यामध्ये त्याचे फायदे मिळावेत, जे इतर ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी फायदे मिळाले तशा प्रकारचे फायदे किंवा महापालिकेच्या माध्यमातून त्यांना अजूनही काय फायदे आहेत ते मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आम्ही। सर, तुमच्या माध्यमातून किंवा जनता दरबारच्या माध्यमातून अनेक कामं होतात, तुमची टीमवर्क चांगलं काम करतात, मात्र जे ठाण्याचे पालकमंत्री शिंदे साहेबांकडे मात्र गणेश नाईक साहेबांना इथं दरबार घ्यावा लागतो लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप होतात, कुरघोडे करण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं का? नाही, आता कसं आहे की ह्याचं उत्तर मनोज शिंदे साहेब व्यवस्थित देतीलच, पण प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न। आमचा हा जनता दरबार नाही। मनोज शिंदे साहेब नेहमी म्हणतात की राजे महाराजे जनता दरबार घेत होते, त्या संदर्भात बोलतील ते, पण आमचा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी संवाद आहे आणि त्याच्यातूनच जे आमच्या समस्या, सेवा आणि समाधान आम्ही हे टॅगलाईनच्या खाली चाललेलो आहे। जसं दिघे साहेबांनी मग सांगितलं ते जी आम्हाला शिकवणूक दिलेली आहे तीच पुढे घेऊन चाललो आहे, तेच काम एकनाथ शिंदे साहेब करत आहेत आणि तेच आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे हे पुढील काम करतो आहे। तर ह्याच्यामध्ये कुठेही आमचं हे नाही की समोरचं काहीतरी करतो म्हणजे आम्ही काहीतरी करावं। हे तर जेव्हा नाईक साहेब शिवसेनेत होते तेव्हापासून दिघे साहेब हे काम करत होते,
त्यांच्या देखील तिथले प्रश्न इथपर्यंत येऊन सोडवत होतो. तर असं काही नाही, आम्ही जे काही करतोय हे लोकांच्या ज्या काही छोट्या छोट्या तक्रारी येतात हे करत असतो आणि प्रत्येक आठवड्याला बसतो आम्ही. असं नाही आठवड्यातून 2 दिवस बसतो, महिन्यातून आम्ही कुठल्याही प्रकारची सेवा किंवा दरबार घेत नाही. सर, तुम्ही माजी महापौर रावले आहेत आणि ठाणे जिल्ह्याला किंवा पहिली सत्ता ठाण्याने दिली आहे, शिवसेनेने दिली आहेत आणि शिवसेनेचा महापौर झाला आहे. मात्र याच महापौरांवर वाद व्हायला लागलेत. आता संजय केळकर आमदार म्हणतात की आमचा महापौर असेल. नाही, महापौर कोणाचा हे मला नाही सांगता येत, पण महापौर ठरवण्याचा अधिकार शिंदेसाहेबांचाच आहे. कोण महापौर करायचा हा पूर्ण अधिकार सन्माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबच ठरवणार. इतरांचं कोणचं महापौर होईल असं मला वाटत नाही. एवढी ताकद शिवसेनेची असणार आहेत आणि तुमचे आमदार कमी आहेत असं म्हणतात की भाजपचे आमदार वाढले, तुमचा आमदार कमी आहेत, काही खासदार आहे तुमचा, पण ते असं म्हणतात की आमची ताकद वाढली, आम्ही घरोघर जाऊन लोकांमध्ये मिसळलो, 1.5 कोटीपेक्षा आमची चांगली संख्या झाली, प्रत्येक घरात आम्ही सदस्य संख्या वाढवतो, त्यामुळे आमचा महापौर होईल असं म्हणतात. नाही, सदस्य संख्या आपण पाहिलं असेल की इतर ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सभा होतात आणि त्या सभेमध्ये एवढी काही गर्दी होती पण निवडून एकही जण येत नाही. आपल्याला नाव कोणाचं घेत नाही, तर तशा प्रकारे सदस्य किती झाले हे मला माहिती नाही, पण सदस्य करत असताना कोणतरी भावनिक जाऊन मग आम्ही आपली जसं हे अयोध्यामध्ये जे आता उत्सव झाला रामनवमीचा किंवा इतरही काय उत्सव, त्या माध्यमातून सदस्य लोक येत आहेत. हा लोक येत असताना फक्त समाज एकत्र येतो आहे, त्यामध्ये कुठलाही पक्षाचे मला वाटत नाही त्याच्यामध्ये एवढी संख्या असेल. पण कुठेही संख्या कितीही राहू दे, ठरवण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे साहेबांना असणार आहे. महापौर शिवसेनेचा असेल. महापौर तर शिंदेसाहेब ठरवणार, म्हणजे महापौर तर शिवसेनेचा असणार आहे. एक मिनिट सरांकडे जाऊया. सर, तुमचा आता नवीन तुम्ही आलेत आणि तुमच्यावर आरोप होते सर की तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये कमी मतं मिळालेत, त्यामुळे तुम्ही गेलेत आणि तुमचं काही वर्चस्व नाही तुमच्या मतदारसंघामध्ये, असा आरोप काँग्रेसने केला तुमच्यावरती. माझं वर्चस्व आहे किंवा नाही हा जर माझ्या सहकार्यांना जर पडला असेल तर आज माझ्याबरोबर शिवसेनेत जेव्हा मी प्रवेश केला तर माझ्याबरोबर जवळजवळ 80% काँग्रेस माझ्याबरोबर या ठिकाणी आलेत. आमचे प्रदेशचे सर्व सहकारी, महिला पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सर्व सहकारी, ही सर्व जवळजवळ 75 ते 80% माझ्यावर मंडळी आलेली आहेत. आज काँग्रेसकडे साधा कार्यकर्ता देखील नाही आहे. त्याच्यामुळे विषय असा आहे की आज शिवसेनेमध्ये येण्याचं कारण असं आहे की आपण पाहिलं असेल की गेले 40 वर्ष 50 वर्ष मी युवा अवस्थेपासून काँग्रेसचं इथे इमानाने काम करतो आहे. आणि हे करत असताना जर काँग्रेसची आयडिओलॉजी जर बदली होत असेल, ज्याप्रमाणे शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी आयडिओलॉजी बदलली, तर नागरिकांनी त्यांना दाखवून दिलं की बाळासाहेबांची शिवसेना ही खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे. ज्याप्रमाणे अशा प्रकारचं काँग्रेसमध्ये देखील झालं. काँग्रेसमध्ये ज्या वेळेला मुंबई ठाण्यापासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत म्हणजे कोकणामध्ये लोकसभेला एकही सीट दिली नाही. ती आमची मागणी होती, एक साधी लोकसभेला आमचा असावा, पण ह्या आमच्या तेव्हाच्या सहकारी पक्षाच्या नादाला लागून कोकण त्यांना आंदोलन दिलं गेलं. कोकणाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी काय आयुष्यात पुढे काम करणार, साधं SEO देखील त्यांना दिलं नाही. त्याच्यानंतर वरिष्ठ नेते, दिल्ली पातळीचे सर्व नेते या ठिकाणी आले ठाण्यामध्ये मीरा भाईंदरला, आणि त्या मीरा भाईंदरला आल्यानंतर त्यांनी आम्हाला प्रॉमिस शपथेवर सांगितलं की लोकसभेवर तुमचा अन्याय झाला आहे, विधानसभा आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ आणि विधानसभा तुमच्यावर अन्याय होणार नाही. आता जी विधानसभा आम्ही त्यावेळेला शिवसेनेच्या विरोधात लढत होतो, ती विधानसभा दिघे साहेबांच्या पुतण्याला देऊन दिघे साहेबांचा अपमान केला आहे. कारण का दिघे साहेब त्यावेळेला देखील म्हणजे माझ्या घराणीशाही माझ्याकडे चालणार नाही, आणि अशा वेळेला त्यांचा काही संबंध नसताना 5-6 वर्षानंतर त्यांना ती उमेदवारी तिकडे दिली आणि काँग्रेसला संपूर्ण कोकणामध्ये फक्त 2 सीटा दिल्या, त्या पण पडणाऱ्या सीटा दिल्या. आणि हे सतत चालत असताना तर माझ्याकडे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या गोष्टीवर भडकले आणि त्या ठिकाणी मग मी नक्कीच काँग्रेस पक्षाला हे दाखवणं गरजेचं आहे. नव्हे तर आता मी एकटा नाही आलो आहे. आपल्याला माहिती आहे नवी मुंबईचे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत म्हात्रे, त्यांची मिसेस उपमहापौर, आमचा तो मडवी नगरसेवक, त्याच्याबरोबर 5 नगरसेवक आलेले आहेत. नाशिकची आमची पदाधिकारी प्रवक्ता
हेमलता ज्या आहेत त्या काँग्रेसमध्ये आलेल्या आहेत, हेमलता पाटील. आणि त्याचप्रमाणे आता सांगलीचे, कोल्हापूरचे सुरेश कुराडे असे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्याबरोबर येतात आहेत. त्याच्यामुळे हा जो आरोप तुम्ही मला प्रश्न विचारला, आता जे आरोप माझे सहकारी मित्र करतात आहेत ते पण थोड्या दिवसात येणार आहेत. हे तुम्हाला सरप्राईजिंग मी तुम्हाला देईन. तर जे आरोप करतायत ते लवकरच आमच्यासोबत येतील असं माहिती यांनी दिली. त्यासोबतच हा जो जनता दरबार आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि यातून मार्फत कुरकुडी कुठल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवणे हा मुख्य हेतू आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह मीरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे.